सुरुवातीपासून तुम्ही सांगताय की अगदी गरिबीतून वगैरे हे केलं, तर एक प्रश्न असा आहे की तुमच्या माइंडमध्ये कधी निगेटिव्ह थॉट्स आल्या का? एक पहिलं की आता हे करतोय हे एकट्याच्या जीवावर किंवा त्या आल्या का, आणि आल्यानंतर त्या कशा ओव्हरकम केल्या, त्याच्यासाठी काय तुम्ही की जनरली कसं असतं एखादं मोटिवेशन एक झोप गेली की ते मोटिवेशन दुसऱ्याचे निघून जात आहे, म्हणजे वाटतं की अरे आपलं आत्ताचं लाईफ चाललंय ते खूप सुंदर आहे प्रत्येकाला, तर त्याच्यावर कसं ओव्हरकम केलं? मी पहिल्यापासून म्हटलं मी शून्यातून आलेलो आहे, मला कधीही शून्य जायची परत माझी तयारी. डर के आगे जीते, देव तुम्हाला असं मोठं करणार नाही. भीती सगळ्यांना वाटत असते, लक्षात घ्या. भीती प्रत्येकाला 100% गॅरंटी आहे का कशाची? भीती प्रत्येकाला वाटत असते, आणि ती भीती क्रॉस करून तुम्ही जर ऍक्शन घेतली तरच तुम्ही यशस्वी होणार आहे. प्रत्येक लेवलला भीती वाटते तुम्हाला. प्रत्येक लेवलला 2 प्रश्न असतात, करू का नको करू, करू का नको करू, प्रत्येक वेळेस असतात. पण करणं गरजेचं आहे. नाही केलं तर काहीच होणार नाही, केलं तर कमीत कमी होऊ पण शकतं, नाही पण होऊ शकतं. पण नाहीच केलं तर काय होणार आहे का? भीती प्रत्येकाला वाटते, प्रत्येक क्षणी असते भीती, प्रत्येकाला असते, लक्षात घ्या. त्याच्यामुळं मी कसं करायचो की बाबा चला ठीक आहे, मी रिस्क घ्यायचो. मी एकुलता एक आहे, समजा 3 एकर जमीन होती वडिलोपार्जित. मी म्हणायचो 1 एकर मी काय लागलं तरी चालेल, पण कर्ज घ्या आणि पैसे लावा आणि पैसे कमवा. तसं ठरवायचं किती आहे बाबा, एवढे गेलं तरी चालते, रिस्क घ्या. आयुष्यात येऊन केलं काय मग, बरोबर का नाही? जाऊ द्या, 1 एकर गेली 2 एकर गेली जाऊ द्या, पण रिस्क घ्या. बॅकअप असतो ना प्रत्येकाला, तेवढे रिस्क घ्या ना. हळूहळू तेवढी रिस्क वाढवत जायचं. असं आहे का पण तुम्ही पार तेवढे लोन गेले रस्त्यावर येणार आहे, असं नसतं ना. स्टेप बाय स्टेप आपली रिस्कची कॅपॅसिटी काय होत जाते, वाढत जाते. आणि मग काहीतरी बॅकअपला प्लॅन असतो माणसाच्या मनामध्ये. हा ठीक आहे, काय होईल माझे, समजा मला लोन नाही बुडलं किंवा काय झालं तर मला माझी जमीन आहे, मी म्हणायचो 1 एकर विकायला लागलं तरी चालेल, पण मला ब्रांच टाकायची. हे तर लक्षात तुमच्या, मला हे करायचंच असं सुरुवातीला. त्याच्यानंतर ते स्वभावामध्ये स्किल एवढं डेव्हलप होत गेले, माइंड एवढा पॉवरफुल होत गेला. नंतर ते विचारच आले नाही. सुरुवातीला आले होते, पण नंतर परत एवढं मोटिवेटेड किंवा नॉलेज एवढ्या लेवलला गेलं किंवा असं सर्कल यायला लागलं, त्याच्यावर नंतर काय विचार आले ते. पण सुरुवातीला यायचे, पण मी असं त्याला ओव्हरकम कमवायचो की हा मी रिस्क घेतोय, माझंच हे, मला 1 एकर विकायला लागला तरी चालेल, मी घाबरणार नाही, मी पुढे जाणार.